हो, निश्चितच जर पाहिलं असेल तर कणकवली नगरपंचायतची निवडणूक ही राज्यातच कायम नेहमीच लक्षवेधी ठरते. यावेळीची निवडणूक सुद्धा लक्षवेधी ठरली होती. कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत यावेळी शहर विकास आघाडीची एक वेगळ्या प्रकारची युती आपल्याला वेगळ्या-वेगळ्या पक्षांची पाहायला मिळाली. त्यामध्ये राज्यात कुठेही न झालेली ठाकरे व शिंदे शिवसेना एकत्र कणकवलीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे जरी पक्षाचा झेंडा या शहर विकास आघाडीला नसला, तरी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात पर्यायाने नितेश राणेंच्या विरोधात आघाडी केली आणि त्या माध्यमातून हा विजय मिळवला. जर आता कणकवली उपनगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया जी लागली आहे, त्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान जर बघितलं असेल तर कणकवलीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी कणकवली शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचं नाव जवळपास निश्चित केलं गेल्याचं समजत आहे. तर दुसरीकडे कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. शहर विकास आघाडीकडे एकूण 8 संख्याबळ आहे. तर नगराध्यक्षांना मिळत असलेली 2 मतं म्हणजे निर्णायक 1 मत व नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून 1 मत अशी 2 मतं अशी जर संख्याबळ विचार केला तर 10चं संख्याबळ कणकवली शहर विकास आघाडीच्या बाजूने येतं. आजच्या घडीला या संख्याबळानुसार जर चित्र बघितलं असेल तर शहर विकास आघाडीचा उपनगराध्यक्ष कणकवलीत बसू शकतो अशी स्थिती जरी असली, तरी मात्र काही कणकवलीचं राजकारण हे नेहमीच समोर डोळ्याने दिसतं असं हालचाल होत नाही. तर त्यामागे पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असतात आणि त्यातच कणकवली उपनगराध्यक्ष निवडीवेळी सुद्धा आता घडामोडींनी वेग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण कणकवलीचे काही एका बाजूचे काही नगरसेवक हे अज्ञातवासात असल्याची माहिती समोर येते आहे. काही नगरसेवकांना गोवा या ठिकाणी ठेवलं गेल्याचं समजत आहे. कारण ही जरी जी माहिती उपलब्ध झाली आहे, ही सूत्रांकडून खात्रीशीर माहिती आहे. परंतु याबाबत कुठल्या गटाचे उमेदवार आहेत, हे अद्याप स्पष्ट करणं योग्य ठरणार नाही. मात्र जवळपास आता जी सूत्रांनी माहिती दिली आहे, त्यानुसार हे नगरसेवक 5 नगरसेवक हे काही अज्ञातवासात ठेवले गेले आहेत. जेणेकरून उद्याच्या उपनगराध्यक्षाच्या निवडीवेळी 13 जानेवारी रोजी ही निवड होते आणि 13 जानेवारी रोजीच्या निवडीवेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली गेल्याचं बोललं जात आहे. परंतु ही काळजी घेऊन सुद्धा येत्या काळात या निवडणुकीच्या प्रक्रियेत काही वेगळ्या घडामोडी घडतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरते. तसंच या निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणे, समीर नलावडे यांचा नगराध्यक्ष म्हणून झालेला जो पराभव असेल उमेदवार म्हणून, तरी पण तो पराभव पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्याच्या 13 जानेवारीच्या निवडीच्या अनुषंगाने ज्या घडामोडी आजपासून गेल्या 2 दिवसापासून चालू झाल्या आहेत, त्यामध्ये महत्त्वाची घडामोड जर आपण बघितली असेल, तर कणकवलीतले जे नगरसेवक आहेत, ते काही नगरसेवक अज्ञातवासात गेल्यामुळे या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूने ताक फुंकून पिण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि आपला उपनगराध्यक्ष बसण्यासाठी किंवा आपल्या उपनगराध्यक्षाला संधी मिळण्यासाठी, तो विजयी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता नेमकी ही स्थिती निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान ही काय राहते किंवा निवडणूक प्रक्रियेदरम्यान काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र कणकवली नगरपंचायतची उपनगराध्यक्ष निवड ही येत्या काळात रंगतदार व लक्षवेधी ठरणार हे मात्र निश्चित आहे.